करायचं काय? विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, कोण मतदान देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. अरे मुर्दार प्रशासनाचं करायचं काय? वसतिगृहातील विद्यार्थ्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या मुर्दार प्रशासनाला करायचं काय? खाली मुंडे होय पाय, अरे कोण मतदान देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. चालू सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी बहुजन युक्त अंतरचे जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे, बहुजन युक्त अंतरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने आज कलेक्टर ऑफिससमोर एक आम्ही आंदोलन ठेवलं आहे. आंदोलनाचं कारण असं आहे की गेल्या 15 दिवसापासून सातारा सदर बाजार येथील वसतिगृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जे जेवण दिलं जातं खराब दर्जाचं आहे. त्यांच्या पाण्याची जी टाकी आहे ती साफ केलेली नाही. त्यांना संगणक कक्ष दिलेला आहे, पण त्या संगणक कक्षामध्ये संगणक नसून वस्तू बांधा ठेवलेला आलेला आहे. व्यायामशाळा आहे, त्याच्यात उपकरणं कमी आहेत आणि त्याची मेंटेनन्स पण नाही. आणि विद्यार्थ्यांच्या परिसरात दुर्गंधता पसरलेली आहे. आणि 2 विजेचे खांब आहेत, त्या विजेमधनं विद्युत प्रवाह होत आहे आणि 2 विद्यार्थ्यांना शॉकसुद्धा लागलेला आहे. असे असताना विद्यार्थ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा करून प्रशासनाची गंभीर दक्षता न घेता त्यांना जसे ते तसे आलं सोडून दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे धाव घेतली, तक्रारी अर्ज दिला. आम्ही जेव्हा पाणी केली असतं सगळ्या काही गोष्टी त्याच्यात आढळल्या. त्यामुळे आम्ही प्रशासनाला पाण्याचा विषय असो, वसतिगृहातील इमारतीचा विषय असो, संगणकाचा विषय आहे, सगळ्या गोष्टींविषयी आम्ही पाठपुरावा केला आहे. तरीसुद्धा 15 दिवसात प्रशासनाची कारवाई झाली नाही. म्हणून आज आम्ही ते आंदोलन करत आहोत. आणि आंदोलनात जर प्रशासनाने योग्य ते कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात मंत्रालयासमोर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.